आपल्यासोबत विनय राऊत त्याविषयी बातचीत करणार आहे। सर, राजसाहेबांनी आरोप केले मोठ्या प्रमाणामध्ये तुम्हाला जबाबदार करावं अशा या खडतूस आरोपाकडे मी फार गांभीर्याने पाहत नाही आहे की स्वतःची पापं झाकण्यासाठी विनायकरावसारख्या एका निष्ठावंत कार्यकर्त्यावर आरोप करणं हा ही गद्दारीच असू शकते। त्यामुळे त्यांच्या आरोपाला मला फार किंमत देण्याची गरज नाही। राजसाहेबांनी मंत्री न करता विनायक राऊतांनी दीपक केसरकरांना मंत्री करण्याचा आरोप होतोय, तेच करताय। आता ज्यांच्याकडे गेलात ना त्यांनीच आपल्या भाषणामध्ये सांगितलेलं आहे की राजन साळवींनी 13 वेळेला गद्दारी केलेली आहे, 13 वेळेला। त्यामुळे आणि ज्यांच्याकडे तुम्ही आता जाऊन बसणार आहात त्यांनाच मंत्रिपद करून त्यांचे सेवेकर्म काम करत असताना काहीतरी जनतेने मनाची काय ठेवलाच की नाही होतेच ना। हो, पण ज्याला एखाद्याला घाण खायचीच आहे त्यावेळेला कोणावर तरी आरोप करूनच जावं लागतं, त्याच्या घाण कशी पसणार आहे। पण निवडणुकीचा खबर आपल्यावरती पडू दे, पण ते ज्यांनी आजपर्यंत निलेश राणे डॉक्टर आमदार निलेश राणे यांचं भाषण जरा राजन साळवी तुम्ही ऐका, त्याचबरोबर तुमच्या विधानसभेमध्ये तुमच्या प्रतिस्पर्ध्यांनी केलेलं भाषण ऐका। प्रत्येक लोकसभा निवडणुकीमध्ये नारायण राणे यांच्याकडून किती रुपये घेतले हे जाहीरपणे त्यांनी जवाहर चौकात सांगितलेलं आहे। त्याचं खंडन नाही केलंय राजन साळवींनी। खास करून रत्नागिरीमध्ये 2004 साली युतीचे उमेदवार बाळ माने यांची यांना पराभूत करण्यासाठी कोणाची सुपारी घेतली ती सुद्धा मी योग्य वेळेला सांगू। साळवींचे आणि साहेबांचे संबंध कशा पद्धतीने आता मग एकमेकाच्या उरावर बसतील थोड्या दिवसांनी। रत्नागिरी। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।